पर्यावरण व ऐतिहासिक सहल मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालय गुरढा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा। ऐतिहासिक स्थळ पवनी किल्ला। बौद्ध स्तूप पवनी। निसर्ग सहल गोसेखुर्द प्रकल्प। पर्यावरण स्थळ रावणवाडी। तीर्थस्थळ श्री क्षेत्र आंभोरा। घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवरायांचे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला। मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालय गुरढाची पर्यावरण व ऐतिहासिक सहल नुकतीच संपन्न झाली। या सहलीमध्ये विद्यार्थी यांनी पवनी किल्ला, बौद्ध स्तूप, गोसेखुर्द, रावणवाडी आणि आंभोरा यांना भेट दिली। एक दिवसीय सहलीचे विद्यार्थ्यांनी आनंद घेतला। विद्यार्थी पवनी किल्ला पाहण्यासाठी आलेले आहेत। पवनी हा किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे। मौर्य काळापासून थेट नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा पवनराजाचा पवनी येथील किल्ला पर्यटकांना खुणावत आहे। वैनगंगेच्या विशाल तीरावरील डोंगर माथ्यांनी वेढलेल्या या परिसरात सम्राट अशोकाचे काही काळ वास्तव्य होते। भंडारा जिल्ह्याचा समृद्ध वारसा सांगणारा हा किल्ला आजही इतिहासप्रेमींसाठी पर्वणी आहे। भंडारा जिल्हा मुख्यालयापासून 42 किलोमीटर अंतरावर पवनी तालुक्याचे ठिकाण आहे। पवन राजाच्या नावावरूनच या गावाला पवनी असे नाव पडले। पवनी ही ज्ञान पंथांचे आराधना केंद्र होते। अशोकाच्या काळात भरभराटीस आले होते। सम्राट अशोकाचे येथे काही काळ वास्तव्य केले। त्यांची मुलगी संघमित्रा याच ठिकाणावरून श्रीलंकेला धर्मप्रसारासाठी गेल्याचे इतिहास सांगते। या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इसवी सन पूर्व पहिल्या शतकातला क्षत्रकुमार रूपा अम्माचा स्तंभलेख येथे उत्खननात आढळला। आज तो नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात आहे। गावाचा मुख्य रस्ता या किल्ल्याच्या दरवाज्यातूनच जातो। आजही हा किल्ला सुस्थितीत असून किल्ल्याची भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला बालसमुद्र तलाव पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो। पवनीचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा किल्ला आजही पर्यटकांना खुणावत आहे। याच परिसरात अशोकस्तंभ, अनेक घाट, हाकेच्या अंतरावर रुयाळ येथे महासमाधी, महाभूमी, बौद्ध स्तूप, पवनी कलांला वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय प्रकल्प असलेले इंदिरा गांधी धरण गोसेखुर्द आहे। विदर्भाच्या वैभवात भर टाकणाऱ्या या परिसराला पर्यटकांनी भेट देऊन निसर्गासोबतच ऐतिहासिक वैभवी अनुभवता येतो। मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाची एक ऐतिहासिक सहल पवनी येथे आलेली आहे। पवन राजाने जो किल्ला बांधला होता त्या किल्ल्याला भेट देण्यासाठी ही आमची ऐतिहासिक आणि इतिहास विषयाची अभ्यास सहल आम्ही आणलेली आहे। या पवन राजाने जो किल्ला बांधला त्या किल्ल्यावरूनच या गावाचं नाव पवनी पडलेलं आहे। या भागावर अगदी सातवाहन राजे असतील, राष्ट्रकूट असतील, अनेक राजांनी राज्य केलं आहे। गोंड राजांनी सुद्धा या भागावर राज्य केलेलं आहे। शेवटचा जो गुंडांचा राजा जो होता अली शहा
यांचा नंतर नागपूरच्या रघुजी भोसले यांनी पराभव केला आणि नंतर मग रघुजी भोसले यांचं राज्य या भागावर निर्माण झालं आणि नंतर मग इंग्रजांचं देखील या भागावर राज्य झालेलं आहे. आणि म्हणूनच ह्या ऐतिहासिक स्थळाला आम्ही सर्व विद्यार्थी आपण पाहू शकता या ठिकाणी आलेले आहेत. 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी वर बसलेले आहेत. ते जास्त मराठी दिसतात आणि वर आलेले आहेत आणि सगळेजण आज या ठिकाणी भेटीसाठी आलेलो आहोत. चला ह्या करा एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. तुम्ही वर आपण वर जाऊ नका. जास्त वर जाल तर प्रॉब्लेम होईल तुम्हाला. पाहू इकडे काय आता. हाँ चला. सर बाय. आज कोण कोण दात घासून आला. आंघोळ नाही केलं. सरांची बरोबर फोटो काढा. अबे मी बघलो तुम्ही बघता का. बौद्ध स्तूप पवनी. पवनी हा ऐतिहासिक किल्ला पाहिल्यानंतर आता विदर्भातील बौद्धांची काशी असलेलं पवनी इथे सिनपुरी येथे असलेल्या बौद्ध महास्तूपाला आम्ही भेट देणार आहोत. ही वैनगंगा नदीचं विशाल पात्र आहे आणि विशाल पात्राच्या पलीकडे सिनपुरी येथे बौद्ध महास्तूप आहे आणि हे महास्तूप पाहण्यासाठी सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आता या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. लवकरच या ठिकाणी बौद्ध महास्तूप आम्ही पाहणार आहोत. सम्राट अशोक यांच्या काळामध्ये त्यांनी संघमित्रा हिला श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवलेलं होतं. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या या सिनपुरी येथील बौद्ध स्तूपामध्ये अनेक छटा आणि प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या स्थितीमध्ये असलेले महाबोधिसत्व गौतम बुद्ध आपल्याला या बौद्ध स्तूपामध्ये पाहायला मिळतात.
सर व्हिडिओ बनवतात मग पाठवतो. फोटो काढायला म्हणतात कागद. बौद्ध स्तूप पाहिल्यानंतर हे सर्व विद्यार्थी आता वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये आलेले आहेत. बोलो का रे. 12/2024 रोजी आज आपण मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय गुरडा चे 11वी आणि 12वीतले विद्यार्थी आपण अभ्यास सहल म्हणून पवनीमध्ये आलेले आहोत. तरी पण आपल्याला दिसतच आहे की आपण पवनीच्या नदीच्या निरीक्षण करत आहोत. खालतं बघा आपलं रेव पण आहे आणि तिकडे पुलिया पण आहे. तिकडे मस्त प्रवास करत आहेत काही लोक घरांसाठी ते रेव पण नेत आहेत. रेती नेत आहेत. फोटो काढायचे असेल धावत रे. चांगल्या उठ. गोशे खुर्द प्रकल्प, पवनी येथील ऐतिहासिक किल्ला, त्यानंतर बौद्धांचे विदर्भातील काशी, सिंधपुरी महास्तूप, स्थापना गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प म्हणून करण्यात आली. या धरणाचा पाया 23 ऑक्टोबर 1924 रोजी भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये झाला होता. त्यानंतर स्वर्गीय राजीव गांधी यांच्या काळामध्ये प्रत्यक्ष या प्रकल्पाला सुरुवात झाली. परंतु अजूनही हा प्रकल्प पूर्णत्वास आलेला नाही. अजूनही ही सर्व विद्यार्थी गोसेखुर्द धरणाचा अभ्यास करण्यासाठी या प्रवेशद्वारावर एकत्र आलेले आहेत. परंतु प्रवेशद्वार बंद असल्याने त्यांना आतमध्ये तर पहिले आमची पवनी गाड्या गोसेखुर्दला पोहोचलेला आहोत. परंतु गोसेखुर्दचे काम चालू असल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे बघायला भेटलेला नाही आहे. तरी पण आम्ही थोडासा फोटो विथ पिच वगैरे काढून सणारी आता रावणवाडीला जाणार आहोत. तिथे आमच्या जेवण खाऊन घेऊन सगळे सोय केलेली आहे. बाय गोस. हाय हाय बाय म्हणून. पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरा सागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, वाघ, सूर आणि कनाड या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगा येथे यासोबतच मध्य प्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारी टोला, कालीसराड, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पासह कन्हान नदीवरील पेच व इतर नद्यांचे पाणी या ठिकाणी येत असते. आता सर्व विद्यार्थी रावणवाडी या निसर्गरम्य स्थळाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. दुपारची वेळ झालेली आहे. सर्व विद्यार्थी आता जेवणाची तयारी करताना दिसत आहेत. आपण पाहत आहात हे विद्यार्थी स्वतःचं स्वयंपाक या ठिकाणी बनविताना दिसत आहेत. सर्व विद्यार्थी कामाला लागलेले आहेत. सर्व साहित्याची जमवाजून या ठिकाणी केली जात आहे. रावणवाडी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मोठ्या प्रमाणावर या स्थळाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात.
अंगणवाडीनंतर सर्व विद्यार्थी आंभोरा येथील ब्रिज पाहण्यासाठी आलेले आहेत. देख सकते हो आज आंबोरा है. तर आज आम्ही आमच्या शाळेची सहल आलेली होती आणि आता आमचे सगळे स्पॉट फिरून झालेले आहेत. त्याच्या सर्वात पहिले आम्ही पवनीला गेलो होतो, किल्ल्याला किल्ला बघितला. त्याच्यानंतर रावणवाडीला गेलो आम्ही. रावणवाडीतून सीधा आता आंबोरा बीचला आलो आहोत. हे बघू शकता आंबोरा. आणि हे आंबोराच्या बीचवर खूप ट्रॉफिक जमा झालेली आहे आणि आमचे शाळेचे विद्यार्थी आहेत. शिवाजी महाराजांबद्दल एक चारोळी सादर करीत आहे की घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला आणि शिवरायांसाठी दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. या ठिकाणी हे दोन विद्यार्थीच आहेत, अर्णव आणि वेद. हे विचार करत आहेत की एवढा सुंदर आणि आगळा वेगळा ब्रिज कसा काय तयार झालेला असेल. आता हे सर्व विद्यार्थी परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. पूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या AVS दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.